गुड मॉर्निंग. सकाळचे 9:30 वाजलेत आणि आम्ही सगळे उठून रेडी झालेलो आहे. जेवणाची तयारी तिकडे चालू आहे. आज सगळे उशिरा उठलेत कारण काल सगळे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करून दमले होते, त्यामुळे रात्री सुद्धा जेवलेत आणि लगेच थोडा वेळ आईस्क्रीम वगैरे खाऊन थोड्याशा गप्पा मारून सगळे झोपले. त्यामुळे रात्रीचा आता व्लॉग काही घेतला नाहीये. किती वाजता उठले सर आज? 6 वाजता. बापरे, एवढ्या लवकर? मॉर्निंग वॉक करून ब्रेकफास्ट करून आता आम्ही रेडी आहे. मॉर्निंग वॉक, ब्रेकफास्ट वगैरे सगळं. काका किती वाजता उठले? 6 वाजता. काका पण 6ला उठले. मस्त आंबे सकाळी नाश्त्याला ठेवले. नाश्ता केलास का रे? काय केलास नाश्ता? नाश्ता काय केलास? जे सगळ्यांनी केलं असं बोलणारच? क्यों बे ओवर एक्टिंग करता साला? ओवर एक्टिंग की औलाद. अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को? नाही, रिटेक बिटेक नसतो. आता हे ऐसा नाही आहे. नाश्ता आहे उसळ, पुरी आणि भजी माझ्यासाठी ठेवली. सकाळी एक काकी आल्या होत्या, मस्त चाफ्याची फुलं घेऊन आल्या होत्या आणि भाजी केळी काकांनी सगळी खरेदी करून घेतली त्यांच्याकडून. आणि आमची हापूस बसले कामाला जेवण बनवायला. चालले जेवणाची तयारी आणि आम्ही जेवण वगैरे सगळं घेऊन जाणार आहे मस्त आज फिरायला. आणि रात्रीच येणार आहे आता. आज लेट येणार आहे घरी. मस्त काकींच्या भाकऱ्या बघा कसा. कोणाला शिकायचे असतील तर ह्यांच्याशी संपर्क साधू द्या ना. ट्रेनिंग देणार आहेत का? सानू गेली आहे सकाळी 6 वाजता उठून पेंटिंग काढायला. कसलं पेंटिंग काढते आपण आता बघूयात जाऊन. आम्ही जरा चाललोय तिला बघायला काय करते ते. यांना घेऊन चालली आहे मी. सानू द आर्टिस्ट. ओ माय गॉड. सानूचं पेंटिंग बघून झाल्यानंतर थोडा वेळ आम्ही तिथेच गप्पा मारत उभं राहिलो. त्यानंतर काका म्हणाले, चला तुम्हाला मी इकडेच असलेली काजूची झाडं दाखवतो. ते बघायला आम्ही काकांसोबत तिकडे निघालो. कोणाचा? हे काय समोर? चला आता आम्ही चाललोय काजू बघायला. काजू रे काजू, तुला आता भाजून खाऊ आम्ही. अरे ओले असतील. दिसले ओले हे बघा काजू. ह्याची भाजी पण बनवतात ना ग? हा हे बघ इथे लागले छोटे छोटेसे. अरे खाली पडले. कोकणचा रानमेवा खायला आम्ही आलेलो आहे. त्यामध्ये आम्हाला 2 गोष्टी भेटल्या आहेत. अजून आम्ही शोधतोय काय काय आहे इकडे. काका Two hours later. ओके, तर सगळे रेडी झालेत ऑलमोस्ट. सानूच बाकी आहे ऍज युजल नेहमीप्रमाणे. हा आज ती लवकर उठले पण ती बिझी होती आज तिच्या ड्रॉइंग मध्ये. हितेन बघ असा स्मार्ट बॉय. इकडे पण जेवण बिवण झालंय. पॅकिंग बिकिंग सगळं ऑलमोस्ट डन आहे आणि आम्ही आता निघण्याच्या तयारीतच आहे. झालंय मानसी सगळं आवरून ऑलरेडी. ओके चला. सो अजून कोण आहे? झालंय का आवरून? तुझं झालं आवरून? सो आता आम्ही थोड्याच वेळात निघणार आहे फिरायला. भेटूयात तिकडे.
सो फायनली आम्ही निघालो होतो सगळ्यांचं आवरून झाल्यानंतर. आजचा प्लॅन आमचा सर्व देवदर्शन करण्याचा होता. तो पहिले आम्ही वेतोबा मंदिरात गेलो, त्यानंतर सातेरी देवीकडे गेलो आणि मग रेडी गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही बीचला जाण्याचा प्लॅन केला होता. सो आम्ही आता निघालेलोच आहे. 2 hours later. 2 तासाचा प्रवास करून आम्ही श्रीदेव वेतोबाच्या मंदिरात पोहोचलो होतो. त्यानंतर आम्ही दर्शनासाठी मंदिरामध्ये निघालो. मंदिरात जाताना आम्ही देवाला प्रसाद घेण्यासाठी इथे आलो. इथे तुम्हाला जे केळीचे घट दिसतात ते नवस पूर्ण झाल्यावरती देवाला अर्पण केले जातात व काकींनी जे हातात घेतले केळी, फुलं, अगरबत्ती, नारळ, साखर हे तुम्ही प्रसादासाठी देवाला घेऊन जाऊ शकता. त्यानंतर आम्ही दर्शनासाठी आतमध्ये गेलो. सरांनी काय घेतलं सर दाखवा. देवासाठी प्रसाद. वेताळ रूपातील रक्षणकर्ता हे एक ग्रामदैवत असून गावच्या रक्षणासाठी वेतोबा हा सुप्रसिद्ध आहे. मंदिराच्या परिसरातील वातावरण सुद्धा शांत, पवित्र, प्रसन्न असं होतं. गावातले लोक वेतोबाला राखणदार मानतात व रात्री अपरात्री वेतोबा गावात गस्त घालतो अशी इकडच्या गावकऱ्यांकडून माहिती मिळाली. ही मूर्ती उभी असून उजव्या हातात काठी तर डाव्या हातात भाला असतो, जो रक्षणाचं प्रतीक मानलं जातं. गावचा राखणकर्ता वेतोबा याला चांबड्याच्या चपला अर्पण केल्या जातात. तुम्ही इथे बघू शकता, चपला तुम्हाला झिजलेल्या दिसत असतील. कदाचित यांना दैवी स्पर्श झाला असावा. आणि ते वेतोबा रात्री पूर्णपणे लोकांची त्या ठिकाणी संरक्षण करतो, फिरण्यासाठी गस्त घालतो. त्याची चप्पल आहे. वेतोबाचं दर्शन घेऊन आम्ही इकडे आलो आहे आता देवी सातेरी मंदिरामध्ये. ग्रामदेवताचं दर्शन घेऊन आम्ही कोकणातील प्रमुख ग्रामदेवी श्री सातेरी देवीचे दर्शन घेण्यासाठी गेलो. मंदिराचा परिसर हा निसर्गरम्य व शांत होता. हे मंदिर सुमारे 300 ते 400 वर्षां जुने असल्याचा अंदाज गावकऱ्यांनी दिला. मंदिराचे स्थान खूप शांत असे होते. तसेच या देवीला गावची रक्षणकर्ती म्हणून मानले जाते व सातेरी हे नाव 7 देवींच्या स्वरूपात अवतरलेली या संकल्पनेतून देण्यात आलेले होते. नवरात्र उत्सव इथे खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो व भरपूर भाविकांची गर्दी इथे पाहायला मिळते, असं इकडच्या गावकऱ्यांनीच सांगितलं. आरवलीतील लोक सातेरी देवीला संकट टाळणारी व गावचे रक्षण करणारी शक्ती मानतात. तसेच या देवीच्या नवसासाठी भक्त केळीचा घड, नारळ, साडी, हळद, कुंकू अशा गोष्टी अर्पण करतात. मनातली इड्यापिडा देवीला सांगून इथे नवस केला जातो. गुरुजींच्या मार्फत इथे देवीला गाराणं देखील घातलं जातं. सातेरी देवीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो रेडी गणपतीच्या दर्शनासाठी. इथे पोहोचताच आम्हाला श्री स्वामी समर्थांचं एक मंदिर दिसलं. तिथे आम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात स्वामींचे फोटो पाहायला मिळाले. घेतलं नाही काय? हो घेतलं. स्वामींचं दर्शन घेऊन आता आम्ही गणपतीला चाललोय. हे मंदिर त्याच्या अनोख्या वैशिष्ट्यासाठी आणि अद्भुत इतिहासासाठी ओळखले जाते. ही मूर्ती सदानंद कांबळे यांना स्वप्नात दिसली असून साक्षात त्या ठिकाणी ती मूर्ती सापडल्याचा खूप मोठा इतिहास आहे व 2 महिन्यातच त्यांचे वाहनसुद्धा तिथे सापडले होते. ही मूर्ती पूर्णपणे दगडात कोरलेली असून मूर्तीची उंची सुमारे 6 फूट उंच व 4 फूट रुंद आहे. मूर्ती आपल्याला बसलेल्या अवस्थेत दिसून येते व मुख्य वैशिष्ट्य असे की मूर्तीला फक्त देता आणि घेता असे 2च हात आहेत. संकष्टी चतुर्थी आणि गणेशोत्सवाला भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ही माहिती वाचू शकता. Two hours later.
जेवून वगैरे आम्ही लोक निघालो होतो चेंज करून बीच साठी आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. एवढा भारी बीच आहे. खूप वेळ वाट बघितल्याच्या नंतर आम्ही पोहोचलो इकडे. पण तुम्ही पण बघा किती मस्त बीच आहे ते. ची वाट बघितली होती. 1.5 तासानंतर आम्हाला हा भेटलाय. पारस हाय कर ना. प्लीज प्लीज हाय कर. अगं बाई. आणि पारस पण येणार आहे आज आमच्यासोबत इकडे. आम्ही सुरुवात केलेली आहे. तिथे निघालाय आणि आम्ही पण आता निघतोय. सानू आणि सानूची मम्मी सुद्धा निघाली आहे आणि बाकी सगळे सुद्धा ऑलमोस्ट गेलेत. आमची निघालेली आहे. हा सांगा. या साईडने पॅडल मारला बोट तिकडे वाढणार, तिकडनं पॅडल मारला बोट इकडे वाढणार. हे रिव्हर्स पाणी पुढे ढकलायचं रिव्हर्स आणि युटर्न घ्यायचं असेल तू पाणी पुढे ढकलायचं म्हणजे हा युटर्न होणार. तिकडनं पाणी तो युटर्न होणार. आता तुम्हाला हे बस सेम असं मारत जायचं लेफ्ट राईट करत. बाबू असे एकत्र नुसते एकमेकांना ठोकायला येतात ते. दोन वेळा ठोकल्यात. त्यांना झाडं तिकडचे जास्तच आवडलेत वाटतं. काय हो काकी सारख्या तिकडेच जात आहे. थांबा आम्ही जातो पुढे. A few moments later. सगळे आलेत आणि आम्हाला चालवता भेटले आहेत दीक्षाची मावशी. ऑलमोस्ट सेम. ह्या जुळ्या चला कायाकिंग करून झाल्यानंतर आम्ही समोर असलेल्या बीचवर जाऊन खूप फोटोज व्हिडिओज काढले आणि त्यानंतर तिथे बसून सनसेट पॉइंट एन्जॉय केला आणि नंतर घरी निघालो. 3 hours later. फायनली घरी पोहोचलोय. आता सगळे एकदम थकलेले दिसतायत पण कदाचित थकले नाहीत कारण की आज असं खूप फिरलो नाही. बीचला जाऊन मस्त फोटोशूट वगैरे केलंय. आराम थोडासा केलाय आणि देवदर्शन केलंय आज. त्याच्यामुळे आज जास्त दमले नाहीत सगळे. चालेल आणि जेवणार काय त्याच्यावरच एवढी मोठी चर्चा चालली आहे यांची. व्हेज नॉन व्हेज आलाय शनिवार. हे बघा आमची व्हेज मूर्ती. व्हेज आणि मी सुद्धा. बांगडा सगळ्यांना आवडतो पण आता आणल्यात का आज पण. ओ माय गॉड आजचा बेस बघा. नॉनव्हेज वाल्यांसाठी मस्त आज पण. आम्ही 12च्या नंतर जेवू. काय सिया 12च्या नंतर जेवायचं आहे ना. त्यानंतर आम्ही सुद्धा फ्रेश होण्यासाठी गेलो. फ्रेश होऊन आम्हाला दुकानात जायचं होतं काही सामान आणण्यासाठी. आम्हाला फक्त कारणच पाहिजे होतं. आम्हाला रेंज नाहीये ना घरात त्याच्यामुळे आम्ही निघालोय बाहेर लोणच्याच्या नावाने. माझ्यामध्ये गेले
कोण गेले? अरे यार, रिक्षा राइडर फर्स्ट टाइम भी घेतले ट्रिपल सीट फुल ट्रस्ट के साथ आणि दुकानदार आहे तिथे. A few moments later. 8:30ला निघालेलो आणि 9ला घरी चाललोय. त्याला उशिरा पडणार आहे. परंतु सगळ्या स्टोऱ्या टाकून झाल्या, त्याच्यामुळे आता आम्ही बघू घरी जाऊन काय बोलतायत आम्हाला ते. नाही, हमने क्या क्या लाया? लहसुन लाया, पापड लाया और लोणचं लाया. दाल खिचडी व्हेजवाल्यांसाठी आहे आज, स्पेशल मेन्यू आहे. पापड दे भाजून कळणार नाही. हा चालेल. गप्पा एकदम रंगल्यात. काय विषय गप्पांचा? मी मिस केलंय थोडासा टॉपिक. सानिया तिथे तिला गायडन्स. आदर्शाचा काय, तुला तो पैसे देतो का आदर्शवाला? एवढी फेमस करतोय. हा, तुला सांगू, तुमचं जो सर्कल असतं ना, सर्कल तो चांगला. जर तुमचा फ्रेंड सर्कल अभ्यासाचा विषय करणार असेल, अभ्यासावर तर तुम्ही त्याच्यामधून चांगलं आहे. जर तुमचं फ्रेंड सर्कलच ते आउटलाईन वाला असेल तर तुम्ही आउटलाईन. सरांचा गायडन्स आणि सानूचे सजेशन्स ऐकून झाल्यानंतर आम्ही सगळे गेलो जेवायला. जेवणामध्ये एक नवीन मेंबर ऍड झालाय, अनय. अनय हाय का? तुझ्या भाषेत बोल ना काहीतरी. बोल की आमच्या घरी जेवायला या. हसू नकोस, बोल आमच्या घरी जेवायला या. नाही रे, कोकणी वाटते. त्याच्या जेवढं लागेल आहे. जेवण झालंय आणि ह्यांची चालली आहे मस्ती. हापसी झाली आमची. टार्गेट काय खायला काय देतो तिला? चतुर खायला होतं, पाण्यापर्यंत ठीक होतं रे. अरे येडी. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. ये ना आतमध्ये तू. एवढी खुश झाली आहे, त्याच्या हातातला उडालाय तो चतुर. फेकलं मी, बाहेर फेकलं. मीच करू शकते, भेटणार नाही. और 50 रुपया कट ओवर एक्टिंग के वजह. अरे थांब ना जरा, कशाला खोलते? नको खोलूस. आवडे त्रास दिला एवढा तुला त्यांनी, एवढा त्रास दिला, लक्षात ठेव. हापूस नाही नाही, कोले खोलतो दरवाजा खराब होईल. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. एक गेम स्टार्ट. सोल चिट्टी. 1 2 3. हावऱ्यासारखं काय करताय? टाकू द्या तिला. असे काय येडे. चला 1 2 3 गो. दे मला एक बाई. कसे रे असे तुम्ही? चला खोला लवकर.
ही बघा पोलीस पोलीस आत्ताच बोलली मी नाही खेळत मी पोलीस होते आणि झालेली आहे चोराला शोधा रे चिठ्ठीच नाही खोलली अजून मी चोर शोधायला पायल दिसते सगळा पायल सगळं काय म्हणते पायल सगळं दिसता हापूस 101%. मी नाहीये मी शिपाई पहिला अंडा भेटला हिला या पोरीला कडे कडे हडे हडे कोकणी भाषा तुला हे बोल तू मालवणीत बोल ही कोकणीत बोलेल कोणाची कोणाची मला सांग या सगळ्या इकडे बसलेत ठीक आहे भाषा शिकायला खास तू काय शिकवशील आम्हाला असे कडक शब्द शिव्या सांग ना 4-5 आली आपली हापूस पोलीस धक्का दुसन काय चालत नाही इकडे डायरेक्ट लवकर टिकटिक वन स्वरा पक्का बिक्का काय नसतं तिकडे लॉक डायरेक्ट किया जाय ये दुसरा अंडा म्हणजे इथून सुरुवात झालेली सेकंड थर्ड पोलीस कदाचित आणि असू शकतो आता आमची ब्लॉगर बनले पोलीस आता ती आम्हाला सगळ्यांना शोधणार आहे सगळ्यांना तोंड पाडले सगळ्यांना एकदा दाखवलं तसं मी राजा सांगतो पाहिलं काय असे एक एक करता करता आम्ही 10 डाव पूर्ण केले आणि टोटल मारल्यानंतर मी झाली होती विनर आणि दीक्षा झाली होती पोलीस. त्यानंतर काकींचं एक छोटंसं गाणं आम्ही ऐकलं. माझ्यासाठी काकीने गाणवलं टाळ्या. कोण आवाज काकांना सांगायचंय मला आम्हाला झोपायचंय आता. बोल लवकर काय सांगू. काकांना सांगायचंय आम्हाला झोपायचंय आता. हा सांग. आमका झोपूचा आता मका झोपूच असाय अंथरून घालती तिकडे जाऊन तिकडे नाही ठया जाऊन तकडे चायला वाकडे तिकडे काय रे तिकडे जाऊन अंथरून टाकायचंय थोडे जाऊन अंथरून घालायचं असा. गप्पा मारता मारता कधी 2 वाजून गेले आम्हाला कळालंच नाही. त्यानंतर आम्ही सुद्धा झोपायला गेलो. तर मग तुम्हाला कसा वाटला आमचा पार्ट 2 कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि पार्ट 3 पाहण्यासाठी स्टे ट्यून.